आपल्या स्कोरवरती आपण महाराष्ट्र राज्यामध्ये कोणती काउन्सिलिंग करायला हवी, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये चांगल्याचं चांगलं एमबीबीएस म्हणा किंवा बीएमएस का या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट होईल. तर यासाठी आपण कोणती काउन्सिलिंग करायला हवी सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करून घ्यायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, कारण या चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. जर तुमचा स्कोर किती असायला हवा जेणेकरून तुम्हाला डिसिजन घेता येईल का महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही कोणती काउन्सिलिंग करायला हवी, ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग करायला हवी का स्टेट कोटा काउन्सिलिंग करायला हवी, ओके, मग कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी चांगलं कॉलेज या ठिकाणी हाताशी ठेवून पुढच्या राऊंड मध्ये जाऊ शकता, किंवा मग तुम्ही कसं या ठिकाणी एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजसाठी काय करू शकता, सीट सिक्युअर करू शकता, हे सविस्तरपणे मी गौरव चांदा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. तत्पूर्वी जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचंय. तुमचा स्कोर आणि या ठिकाणी तुमची कॅटेगरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची. आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला या ठिकाणी लगेच उत्तर देईल का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो, कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो. आणि जर तुम्हाला आमच्यासोबत काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर रिझल्टच्या अगोदर आमच्यासोबत जॉईन करून घ्यायचे, कारण आमच्या ज्या सीट आहेत त्या फुल होतात. ओके, त्यासोबत हा नंबर आहे बघा 9699907700. ओके, तुम्हाला जर काही अडचण येत असेल, ओके, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो, तर याच्यावर सुद्धा संपर्क करू शकता. विषयाकडे वळूया बघा. या ठिकाणी 1 मिनिट 38 सेकंद आपले झालेले, तर आपण आपल्या विषयाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, आता समजा महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमच्या स्कोरवर कोणती काउन्सिलिंग करायला हवी हेच मी तुम्हाला आता सांगतोय. बघा, XYZ नावाचा कॉलेज आहे आणि या कॉलेजला जर मित्रांनो या ठिकाणी 100 जागा असतील. ओके, लक्ष द्या, आता इकडे 100 जागा असतील. तर या कॉलेजच्या ज्या 100 जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजला जर 100 जागा असतील, 1 मिनिट, तर याच्या ज्या 15% ज्या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके, 15% ज्या जागा आहे ते तुमच्या ऑल इंडिया कोट्यामधून भरले जाणार आहे आणि रिमेनिंग ज्या 85% ज्या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या तुमच्या स्टेट कोट्यातून भरल्या जाणार आहे. मग सर आम्ही कोणती काउन्सिलिंग करायला हवी आमच्या स्कोरवरती, ओके, हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, ऑल इंडिया कोट्यातून काउन्सिलिंग कोण कंडक्ट करते, तर सगळ्यात पहिले या ठिकाणी एमबीबीएस साठी एमसीसी, ओके, आणि बीएमएस बीएचएमएस साठी या ठिकाणी तुमचं AA CCC आणि आणखीन एक असतो सीईटी सेल. याचा 15%चा कोटा असतो बघा सेमी गव्हर्नमेंट साठी. ही काउन्सिलिंग तुमची या ठिकाणी चालणार. आपले एमबीबीएस, बीडीएस आणि एम्स, जिपमर, डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी एमसीची ऑल इंडिया कोट्यातून काउन्सिलिंग करणं चालणार. त्यासोबत AA CCC मध्ये पण तुमचे जे गव्हर्नमेंटचे जे कॉलेज असतील त्यांचे 15% ज्या जागा आहे याच्यातून भरल्या जाणार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर XYZ नावाचा जर हा गव्हर्नमेंटचा कॉलेज असेल तर याच्या 15% ज्या जागा आहे AA CCC मधून भरल्या जाणार आणि उरलेल्या 85% जागा आहे त्या स्टेट कोट्यातून भरल्या जाणार. त्यासोबत जे महाराष्ट्र राज्यामधले सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज असतील, थोडक्यात जे प्रायव्हेट कॉलेजेस असतील, त्यांच्या जे 15% जे जागा आहे ते कशातून भरल्या जाणार, तर त्या तुमच्या 15% जागा सीईटी सेलच्या 15% कोट्यातून भरल्या जाणार. म्हणजे 100 जागा असतील ते त्या प्रायव्हेट कॉलेजच्या 15 जागा इकडून भरल्या जाणार आणि राहिलेल्या 85% जागा ते इकडून भरल्या जाणार. ओके, मग सर सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न, आम्ही कोणती काउन्सिलिंग करायला हवी, सविस्तरपणे सांगतोय, लक्षपूर्वक बघा, संकटमुक्त होसा. चला मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आता जर समजा तुमचा स्कोर जर या ठिकाणी तुम्हाला एमबीबीएस बीडीएस चं घेऊया आपण. बघा, एमबीबीएस त्यासोबत बीडीएस हा जो आहे मित्रांनो, हा तुमचा ग्रुप ए मध्ये येतो. कशामध्ये येतो, ग्रुप ए मध्ये. तुमचे आणखी काही प्रश्न पडू शकतात तर हे याच्यावरून क्लिअर होणार. त्यानंतर बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस हे तुमचे ग्रुप बी मध्ये येतात. आणि जे तुमचे अलाइड कोर्सेस आहेत जसं की बीपीटीएच किंवा इतर अलाइड कोर्सेस हे ग्रुप सी मध्ये येतात. तर तुम्ही हे का बरं सांगताय, लक्षपूर्वक बघा, संकटमुक्त होसाल. व्यवस्थित बघा, मी सर्व व्यवस्थित सांगतोय तुम्हाला. का सांगतोय हे पण तुम्हाला सांगणार आहे. आपण जर या ठिकाणी मागच्या स्लाइडवर आलो मित्रांनो, हा स्टेट कोटा आहे महाराष्ट्र राज्याचा. सीईटी सेल याला कंडक्ट करते. ओके, सीईटी सेल काय करते, याला कंडक्ट करते. या सीईटी सेलच्या कोट्यातून जेवढे काही महाराष्ट्र राज्यातील कॉलेज असतील यांच्या 85% जागा भरल्या जातात. बरं सर, मग तर बघा, ह्याचे 3 राऊंड होत असतात. राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3. बरं सर, समजलं आम्हाला याचे 3 राऊंड होतात. नाही मित्रांनो, याचा 4था राऊंड पण होतो.
रेश मारतोय 4था राऊंड. मग तुम्ही या राऊंडला इलिजिबल राहतात का नाही हे सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही कोणती काउन्सिलिंग करायला हवी तुम्हाला काय होईल याच्यामधून डिसिजन घेता येणार. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे 3 राऊंड ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये अलॉटमेंट होते ते विद्यार्थी या राऊंडसाठी इलिजिबल नसतात. मग सर कोण या राऊंडसाठी इलिजिबल असते हो? मित्रांनो, ज्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये कुठलीच अलॉटमेंट झालेली नाही ते विद्यार्थी काय असतात यासाठी इलिजिबल असतात. बरं सर, म्हणजे थोडक्यात जर सर आम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये सीट भेटली तर आम्ही इकडे जाऊ शकणार नाही जाऊ शकणार. मग दुसऱ्या कॅटेगरी मधील मुलं असे विचार करतील, सर म्हणजे आम्हाला जर अलॉटमेंटच झाली नसेल, म्हणजे आमचं जर कमी स्कोर जरी असेल तर आम्हाला इकडून अलॉटमेंट होऊ शकते. हा 100% होऊ शकते. बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे सर. मग सर ज्यांचा कमी स्कोर आहे त्यांच्यासाठी तिथे एक संधी निर्माण होते. ओके सर, हा राऊंड कोणता असतो बरं का? तर हा राऊंड असतो मित्रांनो तुमचा स्ट्रे वेकेन्सी राऊंड. स्ट्रे वेकेन्सी राऊंड. बरं, स्ट्रे वेकेन्सी राऊंड. ओके. बरं सर, समजा आम्हाला जर पहिल्या राऊंड मध्ये जर सीट भेटली तर आम्ही ही सीट हाताशी ठेवून दुसऱ्या राऊंडला जाऊ शकतो का? यस, 100% जाऊ शकता. पण सर आम्हाला जर असं वाटलं तो कॉलेज आम्हाला नकोय तर मग आम्ही डायरेक्ट त्या कॉलेजला न जॉईन करता त्याला स्किप करू शकतो का आणि डायरेक्ट दुसऱ्या राऊंडला परत चॉईसेस भरू शकतो का? यस, तुम्ही तसंही करू शकता. पण नाही सर, दुसऱ्या राऊंड मध्ये जर आम्हाला कॉलेज नाही भेटला तर मग आम्हाला काय करायचंय, त्या कॉलेजला हाताशी ठेवून काय करायचंय, नेक्स्ट राऊंडला जायचं. मग आम्ही जाऊ शकतो. यस, तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जर सीट अलॉटमेंट झाली असेल आणि तुम्हाला जर दुसऱ्या राऊंडला जायचं असेल, ओके, दुसऱ्या राऊंडला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण ह्या कॉलेजला तुम्हाला काय करावं लागणार आहे, जॉईन करावं लागणार आहे. मग सर जॉईन कसं करतो? तर मग बघा, जॉईन करण्यासाठी जेवढे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील बघा, जे की रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट होते रजिस्ट्रेशनच्या पोर्टलवर आपण अपलोड केले, ते सगळे डॉक्युमेंट घेऊन या कॉलेजला जायचं जे पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंट झालं होतं. त्यासोबत त्याची जी रिक्वायर्ड फीस असेल कॉलेजला या ठिकाणी काय करायचं, फोन करायचं, सर आमची कॅटेगरी XYZ आहे, मग या कॅटेगरीवर आम्हाला किती फीस लागणार, कॉलेजवाले सविस्तर सांगतील. एवढ्याचं काय करा, तुम्ही डीडी बनवून घ्या, ओके, किंवा चेकच्या स्वरूपात तुम्ही फीस आमच्याकडे घेऊन या. ओके, कॅश कोणीच द्यायचं नाही त्यावेळेला. मग ती संपूर्ण डीडी किंवा जो चेक असेल तो कॉलेजला सबमिट करायचा आहे. ओके, मग सबमिट केल्यानंतर कॉलेजवाल्यांना म्हणायचे, सर आम्हाला कॉलेज जॉईन करायचंय, रिटेन्शन द्यायचं नाही. रिटेन्शन दिलं म्हणजे प्रोसेस संपली. जर तुम्ही पहिल्याच राऊंडला कॉलेज अलॉट होते त्या कॉलेजला रिटेन्शन देताय तर या ठिकाणी तुमची प्रोसिजर संपून जाणार आहे आणि तुम्हाला काय होणार आहे, त्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागणार आहे आणि तिथून तुम्ही काय होऊन जाणार, काउन्सिलिंग मधून बाद होऊन जाणार. ओके, सांगण्याचं तात्पर्य एवढा, जर तुम्ही या कॉलेजला जॉईन करताय तर तुम्ही या राऊंड साठी नव्याने काय करू शकता, चॉईस फिलिंग करू शकता. चॉईस फिलिंग केल्यानंतर जर नवीन कॉलेज अलॉटमेंट होते तर मग हा कॉलेज तुमच्या हाताशी जाणार, तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यावं लागणार. आणि जर नाही अलॉटमेंट झाली तर हा तुमच्या कॉलेज हाताशी असणार. सर आम्हाला दुसऱ्या राऊंड मधला पण काय भेटले, कॉलेज भेटले, पण मग सर असं आणखीन वाटतंय आणखीन चांगलं भेटू शकतं आम्हाला. सगळ्यांना अपेक्षा असते बघा, आपल्याला काही जेवढं काही भेटते त्यापेक्षा आणखीन चांगलं भेटावं, सगळ्यांना अपेक्षा असते. तर मग दुसऱ्या राऊंडला जर तुम्हाला अलॉटमेंट होते तर तुम्ही तिसऱ्यासाठी पुन्हा प्रयत्न करू शकता, याला जॉईन करू शकता. सेम प्रोसिजर, रिक्वायर्ड डॉक्युमेंट इथून उचलायचे. जर नवीन कॉलेजला अलॉटमेंट झाली, ह्या जो 1 नंबरचा राऊंड होता ह्या कॉलेजवरून रिक्वायर्ड डॉक्युमेंट तो फीस घ्यायची, रिक्वायर्ड डॉक्युमेंट इथं द्यायचे आणि नवीन डीडी काढायचा आणि या कॉलेजला जमा करायचा कॉलेजच्या नावाचा. ओके, तिसऱ्या राऊंडला जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झाली तर ती घ्यावंच लागणार, दुसऱ्यातली सीट जाणार. जर नाही झाली तिसऱ्याला तर ही सीट तुमच्या हाताची असणार. मग सर हे आम्हाला समजले, पण काही कॅन्डिडेट असे म्हणतील, सर आम्हाला तर याच्यामध्ये पण अलॉटमेंट झाली, याच्यामध्ये पण नाही, याच्यामध्ये पण नाही, तर मग हा तुमच्यासाठी चौथा स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड. बरं सर, समजला आता. म्हणजे ज्यांना कुठंच अलॉटमेंट नाही झाली त्यांच्यासाठी हा राऊंड असतो. बरं, म्हणजे सर याच्यात तर ज्याचा चांगला स्कोर असेल ते विद्यार्थी नसणार, ज्यांचा कमी स्कोर असेल तेच विद्यार्थी असणार. यस, 100%. तर मग तुम्ही ही प्रॉपरपणे तुमची काउन्सिलिंग करू शकता. जर तुम्हाला यासाठी जर सविस्तर काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता. नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या जे काउन्सिलिंगच्या सीट विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट अगोदर फुल होतात. जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही 9699097700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. आमच्या एक्सपर्ट टीमशी बोलू शकता. नंतर तुमचा निर्णय घेऊ शकता तुम्हाला जॉईन करायचंय का नाही जॉईन करायचंय. ओके, त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, सर हे तर समजलं आम्हाला. मग जर आता तुम्ही हे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी का सांगितलं तर थोडक्यात सांगतोय बघा. आता बरेचसे विद्यार्थी असे म्हणतील का, सर माझा जो स्कोर आहे या ठिकाणी 450 आहे. ओके, फॉर एक्झाम्पल देतोय आणि विद्यार्थ्यांना 460 वरती काय झाले, MBBS मिळाले. जर सर मी समजा मला इकडं एक मिनिट हा इथं सांगतो. आता बरेचसे मुलं म्हणतील, सर माझा जो स्कोर आहे तो 450 आहे. ओके, माझा स्कोर 450 आहे आणि
मला या ठिकाणी 450 वर बीएमएस भेटलाय, पण मला सर एमबीबीएस साठी ट्राय करायचंय. मग मी ट्राय करू शकतो का? तुम्ही आता बोलले सर मला एमबीबीएसचा 4था स्टे वेकेन्सीचा राऊंड करायचा आहे, हा राऊंड मला करायचा आहे. कारण मग पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये एमबीबीएस साठी अलॉटमेंट नाही झाली. पण मला सर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये काय झालेले बीएमएस ला अलॉटमेंट झालेले. मग मी हा 4था राऊंड एमबीबीएसचा करू शकतो का? तुमच्या हा प्रश्नाचं उत्तर देतोय बघा. यासाठी मी तुम्हाला ही ग्रुपिंग पाडून सांगितलंय. तर बघा आता जर तुम्हाला पहिल्या सीईटी सेलच्या किंवा पहिला राऊंड म्हणा किंवा दुसरा राऊंड म्हणा, ओके, दुसरा राऊंड म्हणा किंवा तिसरा राऊंड म्हणा, या राऊंड मध्ये जर या ठिकाणी अलॉटमेंट झाली असेल कुठेतरी, ओके, आणि तुम्हाला जर एमबीबीएसचा 4था राऊंड करायचा असेल स्टे वेकेन्सीचा, जर हा राऊंड तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता का? सर्वात महत्वाचा प्रश्न. यस, तुम्ही हा राऊंड करू शकता. कसं सर, आताच तर तुम्ही बोलले जर या तिन्ही राऊंड मध्ये जर आपल्याला अलॉटमेंट झाली तर आपण 4था राऊंड करू शकत नाही. मग तुम्ही कसं काय हो म्हणताय? सांगतोय. बघा हा ग्रुप ए बघा तुमचा एमबीबीएस बीडीएस सर्वात पहिले याचा पहिला राऊंड होतो. याचा पहिला राऊंड होतो. मग ग्रुप बी चा या ठिकाणी बघा हा बीएमएस बीएचएमएस मग याचा पहिला राऊंड होतो. आणि त्यानंतर ग्रुप सी चा पहिला राऊंड होतो. मग परत फेरी इकडे सुरू होते. एमबीबीएस बीडीएस पहिला राऊंड, सॉरी दुसरा राऊंड, मग परत बीएमएस बीएचएमएस चा दुसरा राऊंड आणि परत बीपीटीएस चा दुसरा राऊंड. बरं, आता समजलं सर. म्हणजे इकडे परत तिसरा राऊंड एमबीबीएस बीडीएस चा होणार, नंतर 4था राऊंड, परत तिसरा राऊंड तुमचा कशाचा होणार? बीएमएस बीएचएमएस बीएमएस चा होणार आणि इकडे पण तुमचा काय होणार? हा तिसरा राऊंड होणार. म्हणजे सर समजलं आता, पहिले एमबीबीएस बीडीएस ची काउन्सिलिंग सुरू होते, नंतर बीएमएस बीएचएमएस बीएमएस ची होते, नंतर बीपीटीएच ची होते ग्रुप सी ची. मग हे जे तिन्ही ग्रुप आहे मित्रांनो, हे काय वेगवेगळे, यांच्यासाठी वेगवेगळ्या शेड्यूल, यांचा वेगवेगळ्या पोर्टलवर शेड्यूल येतो आणि वेगवेगळ्या टाइमवर यांची काउन्सिलिंग चालते. ओके, तर ज्यावेळेस ग्रुप ए ची काउन्सिलिंग चालू असेल त्यावेळेस ग्रुप बी चा काहीच नसणार आणि ग्रुप सी चं काही नसणार. ज्यावेळेस ग्रुप बी ची तुमची काउन्सिलिंग सुरू होणार त्यावेळेस ग्रुप ए चं काहीच नसणार. ओके, थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असा, जर तुम्हाला बीएमएस किंवा बीएचएमएस चा जर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मध्ये जर अलॉटमेंट झाली असेल आणि तुम्ही तो कॉलेजला जर जॉईन असाल तर तुम्ही याचा जो 4था राऊंड होणार आहे बघा, आता सर्वात पहिले स्टे वेकेन्सीचा आता हा राऊंड तुम्ही करू शकता. आणि इकडे जर तुम्हाला अलॉटमेंट झाली असेल बीएमएस मध्ये, ओके, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यामध्ये, तर तुम्ही तो राऊंड करू शकणार नाही. आणि तुम्हाला जर करायचं असेल बीपीटीएस साठी जायचं असेल तर तुम्ही हा पण करू शकता. ओके, आय थिंक सगळ्यांना क्लिअर असतील. ओके, आता आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, सर हे सगळं व्यवस्थित समजून सांगितलंय, पण आता हे समजत नाही का आम्ही आमच्या स्कोरवर कोणती काउन्सिलिंग करायला हवी. थोडक्यात सांगतोय, व्यवस्थित बघा, संकटमुक्त होसाल. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादा कॉलेज बघा, या कॉलेजला जर 100 जागा असतील तर मी थोड्या वेळा अगोदर सांगितलं याच्या 15% जागा आहेत हे ऑल इंडिया कोटातून भरल्या जातात, एआयक्यू मधून. ओके, एआयक्यू मधून जागा भरल्या जातात आणि 85% ज्या जागा इकडे तुमच्या त्या स्टेट कोट्यातून भरल्या जातात. हा सर, हे तुम्ही किती वेळेस सांगतो? ऐका आता. सांगण्याचं तात्पर्य असा का याचे या ठिकाणी किती राऊंड होणार आहे? 1, 2 आणि 3. आणि 4था राऊंड होणार आहे. जर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जर सीट अलॉटमेंट झाली असेल तर विद्यार्थी यासाठी इलिजिबल नसणार. जर नाही झाली असेल तर इकडे इलिजिबल असणार. ओके सर, हे समजलंय आम्हाला. त्यानंतर ऑल इंडिया कोटा असतो बघा. जर एमसीसी एमबीबीएस साठी जर जायचंय तर एमसीसीचा काय असतो? ऑल इंडिया कोटा असतो. ओके, यामधून तुमच्या एमबीबीएस, बीडीएस यांच्या सीट भरल्या जातात. ओके, ही सर्वात अगोदर काय होते? पोर्टलवरती काउन्सिलिंग सुरू होते. ओके, तर आता सांगण्याचं तात्पर्य असं, ही काउन्सिलिंग कोणी करावी? बघा, ज्यांचा स्कोर 520 प्लस असेल त्यांनी काय करायचं? एमसीसीचं रजिस्ट्रेशन करायचं किंवा 500 जरी असेल तर या ठिकाणी एमसीसीचं रजिस्ट्रेशन करायचं. आपल्याला जर एमबीबीएस ची सीट हवी असेल तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इकडं आपण कोणत्या तरी एखाद्या XYZ नावाच्या कोचिंग मध्ये ज्यावेळेस ट्युशन लावतो किंवा कोचिंग लावतो तर त्या कोचिंगसाठी आपण 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखापर्यंत फीस पेड करतो. तर तुम्ही या पोर्टलसाठी 5,000 रुपये फीस पेड करू शकत नाही का? करायचं. जर तुमचं एवढं स्कोर असेल तर सर्वांनी फीस पेड करायची. सर याचा बेनिफिट काय होणार? बेनिफिट तर सांगा, आम्ही करू. हा सांगतोय बघा, याचे पण काय होतात? एमसीसीचे राऊंड होतात बघा, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. मग काय होणार? 85% स्टेट कोटातून महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला एमबीबीएस साठी अलॉटमेंट वेगळ्या कॉलेजला होणार आणि इकडे वेगळ्या कॉलेजला होणार. म्हणजे तुम्ही कंपॅरिझन करू शकता का कोणतं कॉलेज चांगलं आहे, तुमच्या घरापासून कॉलेज कोणतं जवळ आहे, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, त्या कॉलेजचा पेशंट फ्लो कसा आहे, तुम्ही याच्यावरून काय करू शकता? अनालिसिस करू शकतो. ज्यावेळी दुसरा राऊंड होणार, इकडून वेगळी अलॉटमेंट येणार, इकडून वेगळी अलॉटमेंट येणार. ओके,
कदाचित इकडून अलॉटमेंटच होणार नाही, पण इकडून होईल. जर इकडून नाही झाली तर इकडून होईल. म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन असतील. ओके. आणि मला सांगा, यूपी म्हणा, एमपी म्हणा, कर्नाटक म्हणा, हे इतर राज्याची मुलं महाराष्ट्रामध्ये येणार आहे का? अहो, आपलेच मुलं, तिकडची मुलं शिकत नाही म्हणून आपलेच मुलं एमबीबीएस करायला कर्नाटकात जात आहे, युपीत जात आहे, एमपीत जात आहे, कोणी अब्रॉडला जात आहे. तर मग ह्या ज्या सीट असतात बघा 15% ऑल इंडिया कोटाच्या, हे आपल्याच मुलांना मिळतात. म्हणून याची पण काय करा, काउन्सिलिंग करा. सर, हिचं फॉर्म कसं भरायचं, चॉईस फिलिंग कशा करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं, आम्हाला काहीच माहित नाही. माहित नाही तर मग आम्ही कशालाही. लगेच काय करा, 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. आमची एक्सपर्ट टीम या ठिकाणी बसलेली तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आमच्याकडे जर जॉईन करताय ऑल इंडिया कोटा साठी, तर आम्ही फीस घेतो 7,999. सर एवढी फीस? हा, एवढी फीस. मग सर तुम्ही काय करून देणार? तर तुमचं फॉर्म आम्ही भरून देणार, चॉईस फिलिंग आम्ही करून देणार, रजिस्ट्रेशन आम्ही करून देणार. तुम्ही कुठून असू द्या, पुणे, मुंबई, नाशिक, सांगली, सोलापूर, ओके, इकडं अमरावती, आपला अकोला, त्यानंतर गोंदिया, तर कुठून जरी असेल, तुम्ही विदर्भात असा किंवा मराठवाड्यामधून सर कुठून तरी असा, तुमचं सगळे कामे आम्ही ऑनलाईन करून देतो. सर आम्हाला हे स्टेट कोटाची पण जॉईन करायची तुमच्याकडे, सॉरी ऑल इंडिया कोटाची पण करायची आणि या स्टेट कोट्यासाठी पण आम्हाला काही फॉर्म भरता येत नाही, ही पण करून द्या. तर याची आम्ही 7,999 घेतो. डिपेंड करते तुम्हाला कोणकोणत्या काउन्सिलिंग करायच्या आहे. जर सर्व प्रोसिजर आमच्याकडून करून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरला आमचा ऑफिस आहे बघा. ऑफिसमध्ये एक्सपर्ट टीम बसलेली, तुम्ही या. जर तुमचं येणं शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन जॉईन करू शकता, ऑफलाईन जॉईन करू शकता, हे तुमच्यावर डिपेंड करते. जॉईन करायचं असेल त्या नंबरवरती संपर्क करा. आमची एक्सपर्ट टीम या ठिकाणी बसलेली. सर, हे दोन्ही प्लॅन तुमच्याकडे करायचे, मग काही डिस्काउंट भेटेल का हो? तर भेटेल ना, 100% भेटेल. हे तुमचं होऊन जाणार 15,999चा जो आहे 16,000 होता आहे, तर आपण हे तुमचं करून देऊ या ठिकाणी 14,999 मध्ये. जर तुम्ही दोन्हीसाठी जर जॉईन करताय आणि जर तुम्हाला एकासाठी जर जॉईन करायचं असेल 7,999 आपली फीस आहे. नाही सर, आम्ही फॉर्म वगैरे सगळं भरू शकतो, तुम्ही फक्त मार्गदर्शन करा, तर स्टेट कोटा फक्त. तर यासाठी आपण 5,000 रुपये फीस घेतो. ज्यांना जॉईन करायचं असतं ते जॉईन करू शकता. बरं सर, हे तर एमबीबीएस बीडीएस झालो. मग आता बीएमएस साठी आम्ही काय करायला पाहिजे? कोणकोणते पर्याय आमच्याकडे, थोडं सविस्तरपणे सांगा ना. सविस्तरपणे सांगतोय, व्यवस्थित बघा. ओके. कारण जोपर्यंत तुम्ही सविस्तरपणे पाहणार नाही तोपर्यंत तुम्ही संकटमुक्त होणार नाही मित्रांनो. लक्षात द्या इकडे आता. ओके. आता बघा सर, ते बीएमएसचं सांगा बरं का. बघा, बीएमएसचं कॉलेज असेल, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज गृहीत धरूया, किंवा प्रायव्हेट कॉलेज किंवा गव्हर्नमेंटचं कॉलेज. ओके. सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एकच आहे. बरं सर, याच्यासाठी कशी काउन्सिलिंग? तर सेम पद्धती विद्यार्थी मित्रांनो, 85% ज्या जागा आहे, 85% जागा हा तुमच्या स्टेट कोट्यातून भरल्या जातात. आणि राहिलेल्या जे 15% जागा आहे, हे AIQ, थोडक्यात ऑल इंडिया कोटामधून भरल्या जातात. मग सर आम्ही कोणती काउन्सिलिंग करायला हवी? बघा, ऑल ऑल इंडिया कोटातून तुमच्या 2 काउन्सिलिंग आहे बघा आयुषसाठी. एक डबल ए ट्रिपल सी. ओके. डबल ए ट्रिपल सी या ठिकाणी तुमची काउन्सिलिंग कंडक्ट करते. त्यासोबत 15% चा सीईटी सेलचा कोटा असतो. सीईटी सेलचा कोटा असतो. याच्यात 2 काउन्सिलिंग असतात. सर, पण डबल ए ट्रिपल सी मध्ये कोणते कॉलेजेस येतात? जे कॉलेज गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे बघा, जे कॉलेज गव्हर्नमेंटचे, त्यांचे जे 15% ज्या जागा आहेत त्या कुठून भरल्या जाणार? डबल ए ट्रिपल सी मधून भरल्या जाणार. आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या जागा आहेत, थोडक्यात जे प्रायव्हेट कॉलेज आहेत, त्यांच्या जे 15% जागा आहेत त्या कशातून भरल्या जाणार? तर ह्या तुमच्या सीईटी सेलच्या 15% कोट्यातून भरल्या जाणार. आता बरेचसे विद्यार्थी सीईटी सेलचा 15% कोटा करत नाही, म्हणून याचा जो मेरिट आहे हा 85% जो स्टेट कोटा आहे याच्याशी कमी जातो. ओके. तर याची जी फीज असते बघा, का करत नाही सर ते रजिस्ट्रेशन? तर याची जी फीज असते मित्रांनो या ठिकाणी, याची फीस 52,000 रुपये असते. तर एवढी फीस, हा, एवढी. मग याच्यातून जे 50,000 रुपये असतात हे तुमचे रिफंडेबल असतात. ओके. हे 50,000 तुमचे रिफंडेबल असतात आणि 2,000 रुपये पोर्टलची नॉन रिफंडेबल फीस असते. ज्यावेळेस आपण एखाद्या कोचिंग वाल्याला 1,00,000, 1,50,000, 2,50,000 देतोय कशासाठी? डॉक्टर बनण्यासाठी. मग काउन्सिलिंगचे पोर्टलवरती भरा ना 52,000 रुपये. 50,000 रुपये नंतर रिफंड मिळणार आहे. फक्त रिफंड थोडं लेट होते, एप्रिल मे मध्ये होतील. 2,000 रुपये नॉन रिफंडेबल असतील. पण सर याचा फायदा काय होतो? तर याच फायदा पण सांगतोय. आता बघा, हा 85% इकडे फायदा सांगतो. आता बेनिफिट काय होतो? आता बेनिफिट काय होतो बघा, ज्यावेळेस 15%चा जो कोटा आहे हा तुमचा आणि हा 85% कोटा आहे, ओके, यांच्यासाठी ज्यावेळेस आपण काय करतो, सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेजचं सांगतोय बरं का, ज्यावेळेस आपण या ठिकाणी चॉईस भरतो, चॉईस फिलिंग भरतो, इकडून भरतो, इकडून भरतो, तर दोघांची सिलेक्शन लिस्ट एकाच दिवशी येते.
सर मग याचा काय फायदा, तर इकडून तुम्हाला वेगळी अलॉटमेंट येणार आणि इकडून तुम्हाला वेगळी अलॉटमेंट येणार. तर याचा काय फायदा होईल? अहो तुम्हाला एकच दिवशी 2 कॉलेज लागताय ना, मग तुम्ही कंपॅरिझन करू शकता का कोणतं कॉलेज चांगलं आहे, आपल्या घरापासून कोणतं कॉलेज चांगलं आहे. त्यानंतर त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, ओके, त्या कॉलेजला पेशंट फ्लो कसा आहे, त्या कॉलेजला हॉस्पिटल लोकेटेड आहे का, आणि मेन म्हणजे तो कॉलेज कुठे लोकेटेड आहे, सिटीमध्ये आहे का आउटसाइड आहे थोडंसं, तुम्ही हे कंपॅरिझन करू शकता आणि तुमचा निर्णय घेऊ शकता ऍडमिशनचं. सर हे व्यवस्थित सांगितलंय, म्हणजे यांच्या दोघांच्या ज्या अलॉटमेंट एकच दिवशी येणार आणि आम्ही निर्णय घेऊन एक इकडून जॉईन करू शकतो, इकडून जॉईन करू शकतो. महाराष्ट्रातीलच कॉलेज असणार आहे बघा, कारण मी आता सांगितलं XYZ नावाचा कॉलेज आहे समजा, तर या कॉलेजला ज्या 15% जागा आहे या ऑल इंडिया कोट्यातून भरतात आणि 85% जागा स्टेट कोट्यातून भरतात. मग यांची दोघांची सिलेक्शन लिस्ट एकच दिवशी येते आणि तुम्हाला काय करता येतो, या ठिकाणी कंपॅरिझन करता येतो. सर मग 85% स्टेट कोट्यासाठी किती फीस असणार, तर 1,000 रुपये फीस असते. मग सर याच्यात कोणकोणते रजिस्ट्रेशन होणार, MBBS, BDS, BMS, BHMS, BMS. अरे बाप सर, याच्यात तर सगळे 1,000 रुपयात होते हो. पण इकडे 2,000 रुपये जवळ आले, 50,000 रुपये तर आपल्याला नॉन रिफंडेबल, सॉरी रिफंडेबल आहे, नंतर रिफंड होणार. 2,000 रुपये नॉन रिफंडेबल आहे. तर तुम्ही याच्यातून सुद्धा काउन्सिलिंग करायला पाहिजे. मग सर कोणी करायला पाहिजे, किती स्कोर असायला पाहिजे, थोडं सविस्तरपणे सांगा ना. हो यस, सविस्तरपणे सांगतो. बरं, डबल ई ट्रिपल सी काय रोल आहे, तर बघा डबल ई ट्रिपल सी मधून जर जायचं असेल, ज्यांचा स्कोर 400 प्लस असेल, ओके, 390 जर असेल तर तुम्ही डबल ई ट्रिपल सी मधून जाऊ शकता गव्हर्नमेंटसाठी. ओके, जर तुमची XYZ कॅटेगरी असेल तर तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर सर याच्यातून कोणा जायला पाहिजे, ज्यांचा स्कोर 310 पर्यंत जरी असेल, मी म्हणतो याच्यातून जा. ओके, ज्यांचा स्कोर 310 पर्यंत असेल ते याच्यातून जायला पाहिजे. आणि सर मग याच्यानंतर हा स्टेट कोटातून कोणी करायला पाहिजे, ज्यांचा स्कोर 200 जरी असेल त्यांनी इकडे रजिस्ट्रेशन करा, किंवा जे इलिजिबलही नसतील, थोडक्यात 100 ज्याचा स्कोर असेल ते या ठिकाणी ग्रुप सी साठी काय होणार, इलिजिबल होणार. तर सांगण्याचं तात्पर्य एवढाच, जर तुमचा कितीतरी स्कोर कमी असेल तर वन टाइम रजिस्ट्रेशन होणार आहे. 85% स्टेट कोटासाठी सगळ्यांनी करायला पाहिजे. जर तुमचा स्कोर किती जरी कमी असेल, पण जर तुमचा स्कोर या रेंजच्या पुढे असेल, जर इकडे 310 असेल, सेमी गव्हर्नमेंटचं चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर ही काउन्सिलिंग करा. गव्हर्नमेंटचं पाहिजे असेल एवढं स्कोर असेल तर ही काउन्सिलिंग करा. सर एक सांगा ना हो, ही प्रोसिजर जे तुम्ही अगोदर प्लॅन सांगितलंय त्यामध्ये MBBSचं पण जे तुम्ही इकडे माग माग सर हे इकडं जे तुम्ही याच्यात प्लॅन सांगितले 7,999, हे 7,999, तर आम्हाला MBBSचं पण तुमच्याकडून करायचंय, BMSचं तुमच्याकडून करायचंय. मग या फीज मध्ये काही ऍडिशनल नाही होणार ना सर, म्हणजे MBBS BDS साठी वेगळी, BMS BHMS साठी वेगळी, तर नाही, ही फीस तेवढीच असणार. ऑल स्टेट कोटा करताय तर त्यामध्ये MBBS BDS BMS BHMS BMS या सर्वांसाठी आम्ही करून देऊ. ऑल इंडिया कोटा करताय MBBS BDS BMS BHMS BMS या सर्वांसाठी आम्ही काउन्सिलिंग करून देऊ. ओके सर, यामधून स्कॉलरशिप भेटते का ऑल इंडिया कोट्यातून, बऱ्याचशा पालकांचे प्रश्न येते. यस, 100% यामधून स्कॉलरशिप मिळते. आणि इकडून बी जर तुम्ही या ठिकाणी अलॉटमेंट होते, इकडून पण काय मिळते, स्कॉलरशिप मिळते. दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर काय करायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमीला या ठिकाणी सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो, तर आताच काय करायचंय, 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय. तुमचा स्कोर, तुमची कॅटेगरी, आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला उत्तर देईल. आणि कोणाला काही शंका येत आहे तरी देखील कॉल करू शकता. व त्यासोबत तुम्ही आमच्या जो हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर, तुमची कॅटेगरी कमेंट करा. आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला लगेच उत्तर देईल. आणि जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरहून असतील त्यांनी लगेच ऑफिसला व्हिजिट करायचंय, ऍडमिशन कन्फर्म करायचंय. आणि जे बाहेरचे लोक असतील, पुणे म्हणा, मुंबई म्हणा, नाशिक म्हणा, किंवा मग सांगली, सातारा, किंवा मग इकडे अकोला, विदर्भ साईडला अकोला म्हणा, किंवा मग अमरावती म्हणा, किंवा गोंदिया म्हणा, ज्या लोकांना जॉईन करायचं असेल ते लोक आमच्याकडे जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी या नंबरवरती मेसेज करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.